डोंबिवली ब्लास्टमध्ये जे मृत्युमुखी पावलेत त्यांना माझं श्रद्धांजली आणि त्यांचे परिवारजन आहेत त्यांना सहानुभूती. आता इकडे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आश्वासन देत आहेत की आम्ही आता पुढे काय झालं की आम्ही चौकशी करणार आणि लक्ष देणार. आतापर्यंत ते काय करत होते? परवानगी घेतली नाही घेतली, कशाला झाला, तिकडचे स्थानिक जे प्रशासक आहेत त्यांनी का असं लक्ष दिलं नाही, ते सर्व जाच केली पाहिजे ना. आश्वासन देऊन पुढे काय होणार, जीव गमावले आहेत. तर हे सर्व जे आहे ते प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित आता पुढे नाही होणार असं काळजी घ्यायच लागेल. पण का नाही घेतली त्याचं पण उत्तर द्यावं लागेल. काय वाटते, सरकारने गांभीर्याने ॲक्शन घेतलं आहे की नाही घेतलं आहे? बघा, गृहमंत्री जे उपमुख्यमंत्री पण आहे देवेंद्र फडणवीसजी सर्व झाल्यानंतर तिकडे गेले आणि अशा दाखवत आहेत की मी काळजी घेऊन हे सर्व ॲक्शन घेतो आहे. पण प्रश्न असा आहे की हा मुलाला पहिले 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा आहे, त्याला तर कोणी दारू पाजली, तिकडे कुठलाही रेस्टॉरंटमध्ये, बारमध्ये, पबमध्ये अंडर एज जे चिल्ड्रन आहेत त्यांना कसं तुम्ही दारू पाजता? का एक्साईज डिपार्टमेंट बघत नाही का तिकडे? लायसन्स कोण देतो त्यांना? आता असंच रिपोर्ट तुमच्याच माध्यमातून रिपोर्ट असा आहे की त्यांची गाडी जे पॉश गाडी आहे त्याचा नंबर प्लेट नव्हता, लायसन्स नव्हता. तर ट्रॅफिक प्रशासन काय करतायत? हे सर्व आहे प्रश्न उपस्थित होणारच. आणि नंतर जेलमध्ये ते बसून पिझ्झा बर्गर खात आहेत. त्यांना ज्युव्हेनाइल जस्टिस कोर्ट विल टेक डिसिजन असं सांगतात. ठीक आहे, पण त्यांना बेल कसं दिलं? आता परत लोकांनी आवाज उठवला म्हणजे त्याला आत केला. बघा, प्रशासन जे आहेत आणि होम डिपार्टमेंट आहे ते झोपलेली आहेत. जेव्हा असं झालं नंतरच ते जागा झाले. 2 जीव गमावले आपण, बिचारे त्यांचा काहीच चूक नव्हती त्यांची. ते 2 जीव गमावले आणि लोक बोलत आहेत ते BJPचे प्रवक्ता येत आहेत, एकनाथ शिंदे यांचे प्रवक्ता येत आहेत, बोलत आहेत ते ज्युव्हेनाइल जस्टिस कोर्ट बघतील, जर ते दोषी असेल तर कारवाई. जर दोषी 2 लोक मृत्युमुखी पावले त्यामुळे ते जीव गेला आहेत, त्यांचा काय दोष नव्हता आणि तुम्ही असं असंवेदनशील स्टेटमेंट करतायत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना हे जे प्रश्न उपस्थित आहे त्याचं उत्तर द्यावंच लागेल आणि जिम्मेदारी घेऊन पुढे काम करावं लागेल. असं आहे की काल मुख्यमंत्री यांनी बैठक घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पावसाळ्याच्या आता जे पाऊस पडणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे आता मुंबईकरांना आणि महाराष्ट्रामध्ये जे काही आहे लोकांना आता काही त्रास होणार नाही आहे. जितके पाणी भरत होतं ते पण आता भरणार नाही आहे, कारण पंपिंग आणि हॉटलाईन हे सुद्धा लोकांना सुविधा आता उपलब्ध केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये लोक फोटो पण काढून तिकडे अपलोड करू शकतो आणि लोकांना त्रास नाही होणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. तर तुम्ही काय सांगा? बघा, हे मुख्यमंत्री जे आता निरीक्षण केली आणि लोकांना आश्वासन देत आहे की पावसात काय त्यांना त्रास होणार नाही. ही दुटप्पिका भूमिका हे सरकारची अशी आहे की एका बाजूला आशिष शेलार जाऊन तिकडे निरीक्षण करतायत आणि सांगतायत की श्वेतपत्र काढा, काहीच चांगलं चाललं नाही तिकडे, काम बरोबर होत नाही, मुंबई तुंबणार. आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष सांगत आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते आश्वासन देत आहेत. त्यांच्यात आपसातच काय ताळमेळ नाही, ऑल इज वेल नाही त्यांचं. तर आता कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे आपल्याला सिद्ध करावं लागेल, कारण एक तर खरं बोलतं आहे आणि एक खोटं बोलतं आहे. पण ते असं दोटप्पी भूमिका घेऊन लोकांना संभ्रम निर्माण करण्याऐवजी एकत्र येऊन खरं काय ते सांगावं लागेल. 2 वर्ष झाले नगरसेवक नाही, निवडणूक BMCची होत नाही, हे लोकांना दिशाभूल करून फसवणुकीचे धंदाच चालला आहे. म्हणून मुख्यमंत्री ठीक आहे सांगतायत की आता हे सर्व करणार आहे, जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच मुंबईला कळेल की कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलत आहे. सर, दुसरीकडे असं आहे की काल मुख्यमंत्री यांनी बैठक घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पावसाळ्याच्या आता जे पाऊस पडणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे आता मुंबईकरांना आणि महाराष्ट्रामध्ये जे काही आहे लोकांना आता काही त्रास होणार नाही आहे. जितके पाणी भरत होतं ते पण आता भरणार नाही आहे, कारण पंपिंग आणि हॉटलाईन हे सुद्धा लोकांना सुविधा आता उपलब्ध केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये लोक फोटो पण काढून तिकडे अपलोड करू शकतो आणि लोकांना त्रास नाही होणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. तर तुम्ही काय सांगा? बघा, हे मुख्यमंत्री जे आता निरीक्षण केली आणि लोकांना आश्वासन देत आहे की पावसात काय त्यांना त्रास होणार नाही.
ही दुटप्पिका भूमिका हे सरकारची अशी आहे की एका बाजूला आशिष शेलार जाऊन तिकडे निरीक्षण करतायत आणि सांगतायत की श्वेतपत्र काढा, काहीच चांगलं चाललं नाही तिकडे, काम बरोबर होत नाही, मुंबई तुंबणार. आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष सांगत आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते आश्वासन देत आहेत. त्यांच्यात आपसातच काय ताळमेळ नाही, ऑल इज वेल नाही त्यांचं. तर आता कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे आपल्याला सिद्ध करावं लागेल, कारण एक तर खरं बोलतं आहे आणि एक खोटं बोलतं आहे. पण ते असं दुटप्पी भूमिका घेऊन लोकांना संभ्रम निर्माण करण्याऐवजी एकत्र येऊन खरं काय ते सांगावं लागेल. 2 वर्ष झाले नगरसेवक नाही, निवडणूक BMCची होत नाही, हे लोकांना दिशाभूल करून फसवणुकीचे धंदाच चालला आहे. म्हणून मुख्यमंत्री ठीक आहे सांगतायत की आता हे सर्व करणार आहे, जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच मुंबईला कळेल की कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलत आहे. सर, दुसरीकडे डोंबिवलीमध्ये जे ब्लास्ट झालेलं होतं, ह्या इन्सिडेंटमध्ये किती लोक इंजर्ड? महाराष्ट्र के मुख्यमंत्री कह रहे हैं कि हमने नाले सफाई की जांच ली है, आगे जाकर बारिश में मुंबई में लोगों को तकलीफ़ नहीं होगी, पानी जो है उसकी तकलीफ़ नहीं होगी, बारिश की तकलीफ़ नहीं, काफ़ी सारी चीज़ें उन्होंने कह दी है. सवाल ऐसा है कि एक तरफ वो कहते हैं कि हमने जांच की है, ध्यान रखेंगे, मुंबई में पानी नहीं भरेगा, ये सब कह रहे हैं. दूसरी जगह पर मुंबई भाजपा के अध्यक्ष आशीष शेलार जी कह रहे हैं कि भाई एक श्वेत पत्रिका निकालिए, कुछ साफ काम हो नहीं रहा, सफाई नहीं हो रही. तो ये दो टप्पी भूमिका जो है ना, एक कह रहा है कि सब ठीक हो जाएगा, एक कह रहा है कि कुछ ठीक नहीं है, और दोनों साथ में सरकार में है. तो लोगों को दिशा भूल कर रहे, लोगों को गुमराह कर रहे. सच बात क्या है वो सामने लाना चाहिए, क्योंकि कोई एक तो सच बोल रहा है, कोई एक तो झूठ बोल रहा है. तो क्या सच और क्या झूठ है ये मुंबई की जनता, महाराष्ट्र की जनता जानना चाहती है. और अगर आश्वासन देना ही है तो क्या असलियत है वो सामने पेश कीजिए ना. क्या होने वाला, अब तो बारिश गिरेगी उसके बाद ही पता चलेगा कि मुंबई में क्या तकलीफ होने वाली. देखिए ये लोगों को उल्लू बनाने का काम है. सच जो है वो वर्षा आने के बाद ही पता चलेगा. दूसरा है कि डोंबिवली में जो ब्लास्ट हुआ था उस इंसिडेंट में आप क्या कहेंगे, क्योंकि मुख्यमंत्री ने तो आश्वासन दिया है कि उस केमिकल कंपनी को नोटिस दिया जाएगा या फिर उसे कहीं और शिफ्ट करने के लिए कहा जाएगा ताकि जो आम नागरिक है उन्हें तकलीफ नहीं. देखिए डोंबिवली में जो घटना हुई वो बहुत दुखद है. जो लोग गुजर गए उनको हमारी श्रद्धांजलि, उनके घर वालों को हमारी सहानुभूति है. देखिए मुख्यमंत्री जी कुछ होने के बाद हम ऐसा करेंगे वैसा करेंगे कहते हैं, पहले ही क्यों जांच नहीं की. वहाँ के जो प्रशासन है वो इस चीज़ों पर ध्यान क्यों नहीं दे रहे. वहाँ जो केमिकल यूनिट में अगर सावधानी ली नहीं ली, ये सब चीज़ें तो एक प्रोसीजर होता ना. तो कहीं ना कहीं वहाँ पर उनका जो है नाकामी रही है, फेलियर है. तो अब होने के बाद हम करेंगे, ठीक है करना तो चाहिए होने के बाद, लेकिन अगर करते पहले और जांच होती और सब चीज़ नियम के अनुसार चल रहा है कि नहीं वो ध्यान अगर प्रशासन करती तो ये घटना नहीं होती. अब आगे चल के ध्यान दे ताकि लोगों को तकलीफ ना हो. सर, दूसरा लास्ट सवाल ये है करके पुणे में जो एक इंसिडेंट हुआ था हिट एंड ड्राइव